ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हाय रीमाजी. हाय. आज काय समीरजी खूप खुशीत दिसताय. काय येस, आय एम इन मूड. काय झालं? मला सांग, पुरुष खुशीत कधी असतो? मला काय माहिती. बायको माहेर जाते तेव्हा. भांडली नाही तू अशी? नाही नाही, रेडी आहेस काय? अगं, मेवण्याचं लग्न ठरलंय, त्याची एंगेजमेंट आहे, औरंगाबादची मुलगी आहे, तिकडे गेली गँग सगळी. मग तू नाही गेलास? मी रीमा, तू पण कमाल करतेस. तुला सोडून मी जाऊ शकतो का एवढ्याला? समीर, खरं वाटलं ना? खरं वाटलं ना? अगं, तारखा दिल्या होत्या ना या. तू प्रोड्युसर होरावर बसला असता माझ्या. बरं, पुण्यात असतं ना तर मी मॅनेज केलं असतं. आणि वन मोर थिंग, अशा गर्दीच्या ठिकाणी यु नो आय एम स्टार, सो मला बोर होतं. साहजिकच आहे रे, त्यांनाही बघायची इच्छा असते ना मोठ्या स्टार्सना. आमचं काय? आम्हाला बरं वाटायला नको. अगं, इरिटेट करतात, काही विचारतात. अरे पण कामं आपली किती पटापट होतात. बँकेत बघ ना, मी गेले ना की पटकन काम होतं, लाईनीत उभंच राहायची गरज नाही मला. अरे हो, त्यातून एवढी सुंदर फेमस ऍक्ट्रेस आल्यानंतर मला सांग, कॅशियर कडनं कधी 1000-2000 जास्ती येतात काय? का? हा, हे काय असं तुझ्याकडे बघत बघत कॅश मोजायला लागला की पैसे जास्ती देत होते. हो, माझं तसंच होतं. परवा नाही का, तुझ्याकडे बघत बघत एंट्रीच्या जी एक्झिट घेत होतो विंगेत. तू उगाच काहीतरी म्हणू नको. अगं, खरंच सांगतो रीमा. ए रीमा, ऐक. परवाच्या दिवशी तू लाल ड्रेस मध्ये एकदम क्यूट दिसत होतीस. पल्लवी आयुष्यात लाल रंगाचा ड्रेस घालू शकत नाही. का? अगं, सावळ्या रंगाची आहे ती. तुझ्यासारखी गोरी थोडीच आहे. आणि तू त्याच्यात ते लाल टॉप्स घातले होते ना, क्लास मस्त दिसत होती. किती बारीक गोष्टीकडे लक्ष असते रे तुझं. मॅक, सलीलचं कशाचकडे लक्ष नसतं. मी कशी दिसतेय, काय कपडे घातलेत, कधी कॉम्प्लिमेंट्स पण देत नाही मला. अनरोमॅन्टिक झालाय. येस, बट आय एम रोमॅन्टिक. समीर, आय एम रोमॅन्टिक. बरं बास. बरं मला एक सांग, तू प्रसाद नंदिनीला सांगितलं नाहीयेस का? ऑफकोर्स त्याला इन्व्हाइट केलंय. अरे पण मग नंदिनी असं का म्हणत होती की तिला काही माहिती नाहीये? केला प्रसादने गोड. मला वाटलं होतं, त्याला मी सांगितलं होतं, त्याने निरोप दिला नसेल. तर त्यांचं राहू दे ग, तू येणार आहे फायनल आहे ना? हो, पण नंदिनी येणार असेल तरच. अगं, ती येईल ग, तू आली पाहिजे. अँड दिस इज फायनल. येस, ओके. थँक्यू. तनु इतकी मस्त रमली आहे ना अनिताकडे, सतत आत्या आत्या चालू होतं, यायलाच तयार नाही रे तिथून. इतकी मस्त खेळते सगळ्या मुलांसोबत. अवी, काय रे, काय झालं? नाही, माझा तो मित्र आहे ना, प्रसाद आठवले. प्रसाद आठवले? कोण रे? अगं, रीमाच्या नाटकात माझा एक कॉलेजचा मित्र काम करतो म्हटलं होतं बघ, हा, तो भेटला होता. त्याला मी समीरच्या संदर्भात विचारलं. काय म्हणाला तो? काहीच बोलला नाही ना. मला आश्चर्य काय वाटतंय की अदरवाईज कधी भेटला ना तर दुनियाभरचे गॉसिप सांगत असतो. समीरच्या संदर्भात विचारल्यानंतर मला असं वाटलं की तो उडवाउडवीची उत्तरं देत होता. त्याला कळलं असेल तू टॅप करतोयस ते.
हे बघ सानिका, हा समीर जो कोण आहे हा खरंच चांगला माणूस असता तर प्रसाद तसं बोलला असता. पण ज्या प्रकारे तो रिॲक्ट होत होता त्यावरून तरी मला असं वाटलं की प्रसाद मला उत्तर द्यायला टाळतोय. अरे पण तू डायरेक्टली विचारायचं ना, खरं काय ते कळलं असतं आपल्याला. काय प्रसाद काय माझा इतका क्लोज फ्रेंड नाहीये. कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो, पण म्हणून मी आपल्या घरातल्या माणसांबद्दल त्याच्याकडे विचारायचं नाही. आपलंच दुर्दैव बघणं, आपल्याच घरातल्या माणसांबद्दल आपण बाहेरच्यांकडे चौकशी करायची नाही. पण ह्या प्रकरणाचा काहीतरी नीट निकाल लावला पाहिजे. मम्मा, मम्मा तुम्ही? येऊ मी घरात? हो या ना या. हे काय विचारणं झालं? बसा. आर्य असेलच. आर्य रुक्मिणीबाईंबरोबर गेला बागेत. आम्हाला बघून आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला? हो म्हणजे एकदम अशा अचानक. नाही, मुद्दाम आलो ठरवून, खास तुम्हाला आमंत्रण द्यायला. 2-3दा रुक्मिणी बरोबर निरोप पाठवला होता आम्ही जेवायला या म्हणून, पण समाव तो योग जुळलाच नाही. म्हणून म्हटलं स्वतः जाऊन निमंत्रण द्यावं. तर मग येत्या शनिवारी तुम्ही येताय जेवायला संध्याकाळी. आर्यला घेऊन या. हं, मुद्दामच शनिवार ठरवलं आम्ही, म्हणजे उशीर झाला तरी त्रास व्हायचा नाही आणि आम्हालाही आर्यबरोबर मनसोक्त खेळता येईल. मम्मा कशाला हा उगाच सगळा त्रास? त्रास कसला अवंतिका? हौसेनं तुम्हाला जेवायला बोलवणं त्रास कसला? उलट तुमच्या आवडीच्या 3-4 गोष्टी आम्ही तुम्हाला करून घालू. तुमच्या आवडीनिवडी आम्हाला अजून आठवत आहेत बरं का. तुम्ही येताय तर मग वाटलं तर आर्यला रुक्मिणी बरोबर पाठवून द्या. तुम्ही ऑफिसमधनं परस्पर आलात तरी चालेल. चला निघू आम्ही. मम्मा थांबा ना, मी पटकन कॉफी करते. एक मिनिट. नाही, उशीर होतोय. पण या तुम्ही, वाट पाहू आम्ही तुमची. हा चला येऊ मी. असं नाही. अहो, ही बघितली साडी? कल्पनानं आणलेली. किती वेळा दाखवणार आहेस? दुसऱ्यांदा तर दाखवते. जावयाच्या पसंतींची आहे. किती दिवसांनी येतात नाही गिरीश आणि कल्पना जेवायला आपल्याकडे. 2 वर्ष झाली. केवढी तयारी केलीस त्याच्यासाठी? अहो, नीरजलाही बोलवलंय. हा, वेळ नाही म्हणत होता तो. 10 मिनिटं येऊन जाईल म्हणे. हे नेहमी घोड्यावरच असते स्वारी. हा अगदी. तर काय. हे बघा आले राजपुत्र. बरं झालं बाबा, अगदी वेळेवर आलास. चल गरम गरम खाऊन घेतोस का? नाही, नको मला नको. अरे का? सगळं तुझ्या आवडीचं केलंय मी. अगं आजी, मला भूक नाहीये. भूक नाही म्हणजे काय? जेवायला बोलवलंय ना मी तुला. भूक नाही सांगतोस मला? खरंच भूक नाही आजी, नको. अरे पण काय रे नीरज, चेहरा का उतरलाय तुझा? अगं आल्या आल्या त्याला किती प्रश्न विचारतेस? तुम्ही थांबा हो. नीरज, तू बोलत का नाहीयेस? हं?
कुणाचा फोन आहे? कोणाचं नाही का? अरे सांग की. अगं सांगितलं ना, खरंच काही नाहीये. हॅलो पूजा, प्लीज डोंट कॉल मी अगेन. इट्स ऑल ओव्हर बिटवीन अस. ओके बाय. अरे नीरज, काय चाललंय हे सगळं? हा, आणि ही पूजा कोण? अगं आजी, तुला काही माहित नाहीये. अरे मला माहित नाही म्हणूनच विचारते ना मी. जाऊ दे ना, सोड, नको विचारूस. बरं ठीक आहे, तू खाऊन घे चल. नाही नको, मी जातो. अरे असं काय करतोस नीरज? काय झालंय काय तुला? हा, काही झालेलं नाहीये. आय एम रिअली सॉरी, पण मी पळतो आता. अरे काय कमाल आहे या मुलाची. काय झालंय याला? काय हो, काय म्हणाला तो? इट्स ऑल ओव्हर म्हणजे काय? तुझ्या माझ्यामध्ये आतापर्यंत जे काही होतं ते आता सगळं संपलंय. काय? असं मी नाही तुला म्हणत आहे, तो नीरज त्या पूजाला म्हणाला. असं होय, आत्ता कळलं मला. त्या नेहामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय बिनसलं होतं ते. बरं झालं, सगळं ऑल ओव्हर झालं ते. आता नेहाची किंमत कळेल. कशा आपण भूर गेलो ना. कुठे गेला होता आर्य? भूर गेला फिरायला. हो, मम्मा कुठे गेली बाळाची? अरे हो, तिकडे जायचं. जाऊ, हा जाऊ. रुक्मिणीबाई मम्मा आल्या होत्या. कुठे? इथे? काय म्हणतात? जेवायला बोलवलंय आम्हाला दोघांना. कधी? उद्या. मग ऑफिसातनं परस्पर जाणार असाल ना? मी ह्याला अगोदर सोडून येते. नाही, मी अजून ठरवलं नाहीये. म्हणजे जायचं का नाही अजून. वहिनी असं काय करता? एवढं बाईसाहेब स्वतःहून इथं बोलवायला आल्या तर. रुक्मिणी, मला ऑकवर्ड होतं ग तिथे. वहिनी एक सांगू, मी बोललेलं तुम्हाला आवडणार नाही, पण आता बोलल्याशिवाय राहवतच नाही. आता तरी कडवटपणा सोडा. त्यांनी नाही का सोडला, आणि बाईसाहेबांचं राहू द्या, पण सौरभ दादांनी तुमच्या आईसाठी जे केलं ते लक्षात घ्या, आणि आता तरी गोडी गुलाबी धरा. अगं रुक्मिणी, तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. माझ्या मनात आता त्यांच्याविषयी कोणताही कडवटपणा नाहीये. आणि एवढं सगळं घडून गेल्यावर सुद्धा सौरभनी माझ्या आईसाठी जे केले त्यासाठी मी त्याचे उपकार कसे फेडणार आहे माझं मला कळत नाहीये. तरी सुद्धा त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं आणि आपणच परत त्यांच्याकडे जेवायला जायचं म्हणजे. भरपाईचा विचार करून का कोणी हे समज करतं? आणि सौरभ दादांनी हा विचार केला असेल हे करताना. हे बघा, तुम्ही फक्त आर्य बाळाला घेऊन त्यांच्याकडे जा. त्याचा सहवासच त्यांना हवा असेल, आणि त्याच्याशिवाय त्यांना दुसरा कुठला आनंद आहे? तोच आनंद त्यांना हवा असेल. हॅलो आशू, आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. कशी आहेस? आणि अभि, कनू कशी आहे? खूप आठवण येते तुमची सगळ्यांची, खूप आठवण येते. लवकर या ग परत. हो, वाट बघतीये. कनूला देतेस? हॅलो हॅलो कनू, कनू बेटा, हॅलो म्हण ना. कनू, हा हॅलो. कशी आहे बाबा तू? कशी माझी राणी? सोन्या, तू आई म्हणायला लागली? आई आई म्हण. हा, बाबा बाबा. इकडे आम्ही तुझी खूप आठवण काढतो माहितीये. कधी येणार तू आर्य दादाशी खेळायला? लवकर ये कनू बाळा, मी तुझी खूप 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 वाट बघते. कधी येशील? सलील, मी प्रयोगाला चालले. प्रयोगावरच रात्री माझं शूटिंग सुद्धा आहे. म्हणजे
प्रयोगामुळे शूटिंगला डेट्स देता नाही आल्या ना, तर रात्रीचं शूटिंग ठेवलंय त्यांनी. उद्या सकाळी परत येईन. मी जाते खरी, पण काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. एकदा प्रसादला फोन करून कन्फर्म करायला हवं तो आणि नंदिनी येत आहेत की नाही. हॅलो, हा प्रसाद, मी रीमा बोलतेय. अरे मी ॲक्च्युली हे विचारण्यासाठी फोन केला होता की तुम्ही येताय ना. असं काय, म्हणजे नंदिनी आणि तुम्ही दोघं जण येताय ना. ओके, वेळेवर या. हां, बाय. हा बोल प्रसाद. समीर, रीमाचा 3दा फोन येऊन गेला यार. ती विचारत होती तुम्ही येणार आहात का नाही. हा मग तू काय बोला. अरे मी सांगितलं येतोय, पण अरे पण काय, मी घेईन ते सांभाळून सगळं. तू एक काम कर ना, तू नंदिनीला पटवून कुठेतरी बाहेर घेऊन जा ना. तिला फक्त हो म्हण तू. अरे ते शक्य नाहीये बघ समीर. अरे मी नंदिनीला ओळखतो रे व्यवस्थित, ती येईल तुझ्या बरोबर, काय काळजी करू नकोस. आणि हो प्रसाद, मी त्या दासबाबूंची परत एकदा फोनवर बोललो. तुझ्या रोलचं कन्फर्म होतंय. हा, मी त्याला इन्सिस्ट केलं तुझ्या रोल बद्दल, होईल ते काम. अरे पण समीर, बरं चल मी निघतो. तू सिच्युएशन सांभाळून घे, घोळ करू नकोस काय. चल बाय. बच्चे अजून. समीर हे बरोबर करत नाहीये, मनाला पटत नाहीये. रीमाच्या नवऱ्याला कळलं, त्यापेक्षा अविनाशला कळलं तर. तो त्या घरचा जावई आहे आणि माझा चांगला मित्रही आहे. त्याला हे सांगितलं नाही आणि उद्या काही झालं तर. पण समीरमुळे तर फिल्ममध्ये चांगला रोल मिळतोय. इट्स अ गुड ब्रेक. काही कळतच नाहीये काय करावं ते. मी घर सोडून आले खरी, पण कोणाला त्याचं काहीच वाटलेलं नाहीये. कुठे आहेस, कशी आहेस, असा साधा फोनही नाही. रागाच्या भरात मी सैरभैर होऊन निघून आले. एकटं राहणं शक्य नाहीये मला. सिद्धार्थची माफी मागून त्याच्याकडे परत जायलाच हवं. पण त्यानं मला घरात नाही घेतलं तर कशी एकटी राहू मी. ठरवल्याप्रमाणे काहीच घडत नाही आयुष्यात. रीमा, आजचा शो मस्त झाला ना. हे असं असतं बघ, मूड असेल ना तर परफॉर्मन्स पण मस्त होतो. तुझ्या जायच्या आधीच मूड एवढा चांगला आहे. पण तुझ्याकडे सगळं आहे ना. म्हणजे काय, अगं सगळं इंटिरियर केलं, वेल फर्निश फ्लॅट आहे. मला जायला वेळ मिळाला नाही एवढंच. आणि नंदिनी प्रसादला फोन केलास. हा केला ना. परत एकदा फोन करून आठवण कर ना. अगं केलाय का फोन, असं काय करतेस तू. ते परस्पर तिथे पोहोचणार आहे, आपण त्याच वेळेपर्यंत जाऊ तिकडे. बस उशीर होतो. हो एक थँक्स. हिरांची काळजी घेतली पाहिजे. चल रे. सो मॅडम निघायचं का. रीमा, तू घरी सांगितलंस ना. हो मी सांगितलंय, ओव्हरनाईट शूटिंग आहे म्हणून. दॅट्स बेटर. आता चेहरा असा का, तर हसा ना. रीमा, तुझ्या आनंदासाठी करतोय मी हे सगळं. स्माईल. निघूया. वाव, काय सुंदर गाणं आहे. माझं फेवरेट गाणं आहे. चल. हा मग काय ग, मला आता कळतच नाहीये की हे सगळं मला कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे. खरं तर सानिका, सौरभने आपल्या आईसाठी जे केलंय त्याची परतफेड आपण कधीही करू शकणार नाही. पण हे सगळं त्याने कोणत्या हेतूने केलं हे माझ्या लक्षातच येत नाहीये. काय हवंय त्याला माझ्याकडनं. आणि मम्मा आणि सौरभ माझ्याशी अचानक एवढे चांगले का वागायला लागलेत काही कळतच नाहीये. हे बघ अवंती, मला आणि अविनाशला त्यांच्याबद्दल काहीही सहानुभूती वाटत नाहीये.
मला तर एक नंबरचा डॅम्बिस वाटतो तो. अवंती, आर्याची अभिलाषा ठेवून तर ते हे सगळं करत नसतील. अवंती, हे बघ, त्यांनी तुला आधी खूप त्रास दिलाय आणि आता एक फेवर केलं तर त्यात काय झालं. सानिका, हे बघ, त्यांनी त्यांच्या पापांचं परिमार्जन केलं एवढंच. तू उगाच कृतज्ञता वगैरे मनात ठेवू नकोस. हा, काही अपेक्षेशिवाय त्यांनी हे केलं असेल असं मला नाही वाटत. हे बघ अवंती, त्यांना जे करायचंय ना ते त्यांना करू दे. तू सावध राहा.